दारी दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे। बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना बे, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस। बाबा 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 थांबा ना। बाबा मी चुकले का? तिथे सगळ्यांसमोर मी जे काही तुला जे पटलं ते तू बोललीस, योग्यच केलंस तू। बाबा बाबा गौरी जी थैंक्स। कशासाठी? आपने हमारे लिए इतना सब कुछ किया तो तुझ्यासाठी नाही, हे मी सगळं माझ्या बाबांसाठी केलं। खूप सरळ मार्गी आहेत ते, आजवर कधीच कोणाच्याही बाबतीत चुकले नाही आणि यापुढेही त्यांच्या हातून चुकून सुद्धा कोणतीही चूक होऊ नये म्हणून मी हे केलं। कारण माझे बाबा चुकले तर ते मी नाही सहन करू शकणार। येते मी। बाप बेटी भी अजीब पहेली है, या शायद हमें ही समझ में नहीं आती। काय झालं सोसायटीच्या ऑफिस मध्ये? अहो अहो काय करतात? काय हवंय तुम्हाला? बाबा काय करताय तुम्ही? बाबा काय झालं? काय चाललं काय? तुला जो पाय मोडत ना वर काय नाही तुमच्या कामाचा। बाबा बाबा तुम्ही राहू द्या, काही काढायचंय का? थांबा एक मिनिट। दादा दादा काय गो? काहीतरी काढायचंय। काय हवंय? का आठवण का? हो ही हा हेच। अहो डबे त्याच्यामध्ये, ते कशाला हवंय तुम्हाला? काय झालंय? संध्याकाळी मुलांना डबे द्यायला नको? काय? बाजूची पोरं भेटली, म्हणाले सासूबाईंच्या हाताला चव आहे, सासूबाईंच्या जेवणाशिवाय चैन पडत नाही आम्हाला। आता दयाळू सासूचं जावई मी, म्हटलं चला आपण थोडी दया दाखवावी। बरं तुम्ही गावाला जायचं होतं ना? तिकीट कधीचं काढू? नाही जायचा होता, पण गावात रेडिओ ऐकूक मिळत नाही ना, इथे मग रेडिओची सवय झाल्या मग म्हणून गावात जायचा कॅन्सल। इटाळी अहो काय झालंय काय अचानक एकदम? काय नाही सहज। बाबा मी चहा आणते। बाबा बाबा मस्त आहे ना स्कूटर, घेऊन टाका ना आता। बघू। चहा घेणार आहेस का? हो चालेल।
बाबा किती नाही ती स्कूटर? नाही बघितली. माझ्या स्कूटर इतकं दमच नाही आजकालच्या स्कूटरमध्ये. 2 वर्ष वॉरंटी, 3 वर्ष वॉरंटी. वॉरंटी संपली की खेळ खतम. माझ्या स्कूटरने विदाऊट वॉरंटी 30 वर्ष सोबत केली माझी. मोठी डावलान चालायची. नालायक घेऊन गेला म्हणून, नाही तर. पुरे पुरे. गौरी, दादाला चहा दे. हो. का अशी का बघतेस? हो, आठवण येते. अहो येणारच. 30 वर्षांची सोबत होती ना. ठीक आहे, माझ्यासारखी जुनी झाली होती ती. तुझ्या इतकीच खंबीरपणे तिने मला साथ दिली होती. खास खळग्यातून, आड वाटेवरनं सगळं निभावून नेलं तिने. तुला आठवतंय? लग्न झाल्यानंतर 1-2दा तुला डबल सीट फिरायला घेऊन गेलो होतो. हो तर, नवीन लग्न झालं होतं आपलं. तेव्हाच. त्यानंतर गेली 30 वर्षात ठरवलं होतं, आज जाऊया, उद्या जाऊया. नाही तर नाही जमलं. 30 वर्षामध्ये निवांतपणे तुला एकदा घेऊन जाता नाही मला. चलताय. आणि अचानक ती निघून गेली. अहो असं काय करताय तुम्ही? 30 वर्ष म्हणजे खूप साथ दिली हा त्यांनी. तुमची दगदग होतीये दिसतीये मला. गौरी म्हणते तशी नवीन स्कूटर घेऊन टाका ना. तुम्हाला काय वाटतंय कळतंय मला, पण गरज असेल तर मग. आयुष्यातल्या काही पोकळ्या भरून काढता येत नाही. आयुष्याच्या काही जागी दुसरं कोणी बसू शकत नाही. अजूनही मला माझी स्कूटर खिडकीतनं खाली उभी दिसते. एकदा वाटतं खाली जाऊन बघून यावं, लॉक नीट लागलंय का नाही. ती चावी दिसली ना की वाटतं ती आहे. एक काम कर सरिता, तर ती चावी घे आणि अशा ठिकाणी ठेव तिथं मला दिसणार नाही. पण जपून ठेव, हरवू नकोस. गेली 30 वर्ष या घराचं ताळतंत्र जसं सांभाळलंस ना, तशी किल्ली जपून ठेव. बर. बाबा चहा थंड झाला. अरे रेडिओ बंद का तो? हा? मी काय म्हणते जावई बापू, जेवायला शेवयाची खीर करू काय? चला. अगं विचारतेस काय? या बाबतीत जावई बापू तुझ्या शब्दाबाहेर नाहीत. चला आपण करूया. चल गौरे, मदत कर मला. काहीही झालं तरी बाबांची स्कूटर शोधून आणायलाच हवी. वेणु, 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 ये देखो. वेणु उठो. वेणु देखो क्या मस्त सैंडविच बनाया मैंने. उठो उठो, ये देखो. ये क्या बदबू है यार? क्या है ये? आपके मांस मच्छी में तो जैसे खुशबू होती है. क्यों? प्लीज मेरे को सोने देना, प्लीज प्लीज. पहले एक अच्छे रेस्टोरेंट का नाम बताओ जहां पर ना बढ़िया थाली मिलती हो. आज थाली खाने का मन हो रहा है. वेणु उठो. वेणु छुट्टी है, कुछ करते हैं ना. उठो ना यार वेणु. प्लीज. वो देख कौन है. सॉरी सॉरी. गौरी.
अरे तू कितने बार ऐसा करेगा, पहन के जाने का ना, मेरा नींद खराब कर दिया। मैं जाऊँ क्या? जा रहा हूँ। नहीं तेरा हो गया, तू ही जा, मैं मला झोपू दे। सॉरी। तुझी ही सवय कधी जाणार आहे? सॉरी। अरे ये गुड मॉर्निंग ये तेरे को बोला था मैंने। आजीने शिरा दिलाय आणि आजपासून डबाही मिळेल रोज। वाह शिव वाह, बघ तुला मगाशी बढिया खाना जेवायचा होता ना, आता बघ आजीचा डबा पण येते। वाह क्या बात है। चलो अच्छी बात है। पर अंकल जी त्यांचं काय? नहीं, वो मिले थे हमें सुबह, थोड़े थके हुए लग रहे थे। उनका स्कूटर नहीं है ना, तो आने जाने में दिक्कत होती होगी। हो ना। तुम्ही दोघांनी तक्रार केलेली ना पोलिसात? काही पत्ता लागला स्कूटरचा? हाँ ते शिव अदनामधनं त्या सब इन्स्पेक्टरशी बोलतो, पण ते सारखे विकीच्या चौकशी करतो है ना शिव? क्या हुआ है? आप एक स्कूटर के लिए इतना परेशान क्यों हैं? मी नहीं, बाबा। ते खूप अपसेट आहेत। इतने पुराने स्कूटर के लिए? क्या है? स्कूटर म्हणजे त्यांचा जीव की प्राण होती। तुला नाही कळणार त्याची किंमत। आणि उगाच टिंगल करायची नाही, सांगून ठेवते। हे शिव मजाक मत उडा यार, एक ते स्कूटर मध्येच कुठे गायब झाला काय कळत नाही। अरे गायब हुई है तो मिल भी जाएगी। विक्की उसको लेकर शहर के बाहर तो गया नहीं होगा, रेलवे स्टेशन बस स्टैंड तक गया होगा और वहीं पे छोड़ दिया होगा। और उसकी कंडीशन को देख के हमें लगता तो है नहीं कि कोई उसे लेके भी जाएगा। जहां छोड़ी होगी वहीं पड़ी होगी। एवढं सोपं करून सांगतोयस, मग त्या पोलिसांना का नाही मिळाली अजून स्कूटर? बघ ना। अरे क्या बघना, पुलिस नहीं ढूंढ पाई तो हम ढूंढ लेंगे। तो ते हरवलेलं स्कूटर आहे एवढ्या मोठ्या मुंबईत तू शोधणार? हाँ तो क्या बोल रहा है यार? पूरा मुंबई ढूंढने की जरूरत नहीं है, आप हमें बस विक्की के ठिकाने बता दीजिए, हम खुद ढूंढ लेंगे। क्यों? ठीक आहे चल, मी पण तुझ्या बरोबर येते, बघू स्कूटर मिळते काय। एक खरंच जाताय तुम्ही? मी सुद्धा येऊ तुमच्या सोबत स्कूटर शोधायला? चल। आप साथ में चलना चाहती हैं? हो। पर अंकल जी बघू, चांगल्या कामासाठी चालले ना, बाबा नाही अडवणार। कदाचित आत्ता कारण नाही सांगणार मी त्यांना। तू त्यांना खोटं सांगणार काय? नाही वेणू, चांगल्या कामासाठी खोटं बोललं तर ते वाईट नसतं। आणि स्कूटर मिळाल्याचं सरप्राईज असेल ना, त्यांना एक वेगळाच आनंद असेल। ऍक्च्युअली तुम्ही मला 2 वाजता बस स्टॉप वर भेटा। ओके डन। ठीक आहे, बाय 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 बाय। तू दरवाजा लगा, मैं तू ते सँडविच खाय। अहो या आपण ब्रेकफास्ट करूया या। ते 2 निशाचर। अहो हळू, आज सुट्टी आहे ना, उशिरा उठतील उशिरा खातील, आपण दोघे खाऊन घेऊया या। बरं आई, मी आज जरा दुपारी बाहेर जाऊन येऊ? कुठे? बाबा। अहो असं काय, सरड्याची धाव कुंपणापर्यंत तशी गौरीची धाव मितूपर्यंत। जा जा खुशाल जा। काय रे, कार बघतोयस का? नाही ग, स्कूटर बघतोय। बाबांसाठी घेता आलीस ती तर अगं तू। मी इथे मरमर कष्ट करतेय आणि तू फक्त खर्चाचं बघ। बायकोसाठी काही घ्यायला सांगितलं तर त्रास होतो तुला, आणि वडिलांसाठी स्कूटर घ्यायची आहे, आणि ते पण नोकरीचे वांदे असताना सुद्धा। मी मागितले का स्कूटर? सकाळी सकाळी माझ्या नावाने का भांडतात दोघ जण? अहो त्यांचं दोघांचं आपलं आपलं चालू आहे। मी काय लगेच बुक केली नाहीये, फक्त मनातली इच्छा बोलून दाखवली। मनात इच्छा आलीच कशी? का नाही येणार? बाबांची दगदग बघतोय ग मी निशा। बायकोची दगदग नाही दिसत? मी नोकरी करते, घरात काम करते, सगळ्याची बोलणी ऐकते, ते नाही खटकत तुला? कुठला विषय? तू कुठे नेते?
तुम्ही शांत राहा. मग एकमेकांशी बोला ना, एकमेकांना नावं ठेवा ना म्हणा. माझ्या स्कूटरचा विषय का या निशाला ना तर हे बघा, नचीचं पण काहीतरी चुकत असेलच ना. निशाला एकटीला दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. आल्यापासून या घरात ती पण ऍडजस्टच करते ना. ऍडजस्ट बांगल्यात आली राहायला इथं. फक्त मनातली इच्छा बोलून दाखवली एवढंच. परिस्थिती नाहीये ना मग बोललास कशाला? बाबांना स्कूटर घ्यायची नसती हौस आणि त्यात तू देणार आहेस म्हटल्यावर बघायलाच नको. काही पकड माझी. साध्या चाळीतनं फ्लॅट मध्ये आली राहायला. हा, आणि तोरा तर असा आहे की जाऊ द्या जावई बापू, खाताना उगी चिडचिड नको, अंगाक लागूचा नाही. दररोज असले वाद घरात असले ना तर अंगीत तसंही काही लागत नाही. मी बघते. बघा हे बघ आता कटकट नको. चुकलो नाही पण चुकलो बा. अरे रे काय झालंय? हा काय झालंय? काय काही झालेलं नाही आई आणि काही होणारही नाही. हे स्वप्न पाहायची आणि मोडायला सगळेच आहेत. अगं काय असं बोलतेस तू निशा? म्हणजे तुमचं ऑस्ट्रेलियाला जाण्याबद्दल ते सोडून द्या ना आई. ते नशिबात नाहीये म्हणून विसरून गेले मी. पण इथं या देशात जरा बऱ्या परिस्थितीत राहता येईल की. किती दिवस अशा 1 BHK मध्ये जगायचं? आम्ही दोघं नवरा बायको कमवते असून सुद्धा किती काटकसर करायची. मलाही वाटतं आमचं स्वतःचं वेगळं घर असावं आणि यात काही चूक नाहीये नची. बघ निशा, मी तिचं बरोबर आहे. प्रत्येक मुलीची आपल्या संसाराबद्दल घराबद्दल काही स्वप्न असतात, तशी निशाची पण आहेत आणि तिच्या दृष्टीने ती बरोबर आहे. बघ आई नाही पटतंय. हो पटतंय मला. तू जो विचार करतेस तो बरोबर आहे बेटा. मी तुझ्या एवढे होते ना, लग्न होऊन या घरात आले तर अशीच स्वप्न घेऊन आले होते. पण तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी स्वप्नांच्या मागे धावले तर नाती सगळी दुरावतील, माझ्यापासून दूर जातील. म्हणजे धावणं शक्यच नव्हतं असं नाहीये. मी नाती निवडली. आता मी जी चूक केली ती तू करू नकोस. आई अगं नाही म्हणजे नाती निवडण्याची नाही बेटा, सुवर्णामध्ये साधायचा प्रयत्न सुद्धा नाही करायचा, ही चूक. दिशा समजूतदार आहे ना. हे पहा, आपण एकत्र कुटुंबात राहिलोय, तू सगळंच बघत आली आहेस, सगळंच कळतंय तुला. सुवर्णामध्ये साधायचा प्रयत्न कर. म्हणजे स्वतःचं घर सजवताना हे घर विस्कटू देऊ नकोस. नचिकेत तुझ्या बरोबर आहे, आम्हीही आहोत, कळलं? काही काळजी करायची नाही, सगळं व्यवस्थित होईल. फक्त जरा आई येते. हो हो सावकाश, शांत डोक्याने घ्यायचं. हा डोक्यातले भलते सलते विचार काढून टाका. हाय हाय. कुठून सुरुवात करायची? शिवने सगळं प्लान केलंय. शिव हाँ, सबसे पहले हम उस बस स्टैंड पे जाएंगे जहाँ विक्की अपने पेरेंट्स को लाने गया. ठीक है? ओके. ऑटो ऑटो. बस स्टँड.
शिव, गौरी शिव.